जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि तिरुपतीनंतर डायरेक्ट ब्लॉग आज स्टार्ट केला आहे. तिरुपतीला शूट केलेलं, पण काय अर्धं तुटक मुटक होतं, त्यामुळे काय टाकता नाही आलं. आणि फाल्गुनी आणि ज्ञाना आहे सीमाबाईंकडे. सो होपफुली आज मी त्यांना घेऊन येईल आणि बघूया कसं काय. नाही ते आमच्या मातोश्री बघा काम करतात. सुट्टीचे काम आहेत तुमच्या मातोश्रीचं आज. कामाची सुट्टी नाही, मदर्स डेच्या दिवशी काम करते. काय बोलणार? बघ माझा अवतार छान आहे. आईचा अवतार कसा आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अरे काम करते मग अवतार छान असतो. काय कळत? बाबा कुठे गेलेला? हा, तिरुपतीला. आणि काय करून आला? गोविंदा गोविंदा भातू खाऊन आला. बघा खेळणे चालले. ती डॉली देते का मला? हा नको. चला चला, दिस इज माहेर लुक. दिस इज माहेर लुक. बॅड गर्ल ती. अगं काही दिवस माझ्याकडे आहे MG विंडसर, जी की सनीदादाची इलेक्ट्रिक गाडी आहे. आम्ही गाड्या एक्सचेंज केल्यात थोड्या दिवसासाठी. आणि या दोघी बघा, मोतो 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 मोतो. तर तुम्हाला वाटत असेल की फाल्गुनीला मी असं घरी घेऊन चाललो, तर घरी नाही, आम्ही असंच जस्ट एक राऊंड मारायला चाललो. अशी येऊ शकते का? आमचं ॲक्च्युली घर आहे ना, किती आहे माहिती आहे का? 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर असेल मॅक्झिमम. 5 पकडून चाला मॅक्झिमम, तेवढंच किलोमीटर आहे. त्याच्यासाठी हां मी मम्मीकडे जात. का जात नाही? हे बघ इथून आणला ते. हे बघ तिथे आंब्याचं हे बघ ते येल्लो बोर्ड तिथून आणलं का? वेळच नाही. तू सांग मला 6 महिन्यात ना मी कधी आली 5 मिनिटं तरी आली. बिचारीचा हाल हाल चालू आली मी 5 मिनिटं तरी. आपण आलो आजीकडे 5 मिनिटं तरी. सासूरवाडीचं जेवण बी लाईक सुरमई, बोंबील, प्रॉन्स, मटन. हे मटन सकाळी आणलं वाटतं बाबा. आणि जावई रोज जेवायला येतो. सो सकाळी फाल्गुनीला घ्यायला गेलेलो, पण आम्हाला संध्याकाळी एका फंक्शनला जायचं आहे. म्हणून मी म्हटलं की आता नको येऊ, संध्याकाळी आपण फंक्शनवरून डायरेक्ट घरी जाऊ. आणि मी दुपारी जेवलो वगैरे आणि आलो. माझं थोडंसं काम आटपलं आणि मी म्हटलं थोडंसं फंक्शनला जायचं तर हे करू. तर थोडंसं लुक चेंज केलं. तर कसं वाटतं कमेंट करून सांगा नक्की की हा लुक कसा वाटतो आहे मला. म्हणजे याच्या पुढे मला कंटिन्यू करण्यासाठी आता फाल्गुनीची आणि ज्ञानाची रिॲक्शन पहिले बघायला लागेल. म्हणजे एवढं काही चेंज नाही वाटत आहे ना. नक्की बघूया. चला. सो एक अशा फंक्शनला चाललो आहे की लवकरच आता लग्न सीझन आहे आणि आज टिळ्याचा प्रोग्राम आहे. सो टिळ्याचा प्रोग्राम कोणाचा आहे? कनेक्ट राहा आणि बघा. बघू आता यांची रिॲक्शन काय. आलो तर पहिलेच असं करा. उघडा 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 उघडा. सगळं सामान घेऊन निघालेलं आहे. चला. लेक चालली सासरला. चला. सासर एवढं लांब आहे की बघायलाच नको. 5 मिनिटाचा रस्ता. तरी आणतोस का मला? 5 मिनिटाचा रस्ता. चला टाटा बाय बाय.
सीमाजीचं घेऊन आली. सीमाजीला तो गिफ्ट दिला ना. कोणाचं आहे बाबू ते? ए असं नाही बोलायचं. बॅग घेऊन कुठे चालली? एवढा प्रिन्सेस ड्रेस घातला आणि बॅग पण घातली. या गाडीला छोटीशी टीव्ही दिली आहे गाडीमध्ये. गडबडीत माझा नवीन लुक कसा वाटला तुला? बाबू कसं वाटतंय? तोंडात नाही टाकायचं. आणि तुम्हाला हे माहीत नसेल की मला खळी पडते. हे कोणाला माहीत नसेल कारण की बियर्ड असते ना त्यामुळे. एवढा छान लुक आहे. चला चला चला. त्यांच्या इथे बीबी पण आहे माहिती आहे. आणि आम्ही थोडंसं लेट झालो असं वाटतं. पब्लिक कोण दिसतच नाही. आवाज एक किलो पिठाचा डब्बा इकडे आमच्या एवढं माणूस एवढं गोर मग तेच सांगतो. एवढं गोरं असून एवढं 1 किलो पिठाचा डब्बा टाकायची गरज नव्हती. पण ठीक आहे आता काय. आणि इकडे आमच्या सुप्रा टेलिसचे प्रात इकडे आणि सू इकडे शूट करत आहे. काय काय गोष्टी मला देशील सुरुवातीच्या? घे काहीच नाही आता सुरुवात होती. आणि परत अजून एक कर्तव्य आहे पुढच्या. हे माझं झाला आलास नाही तू लग्नाला? कोणाला नाही. मी आमचंही कर्तव्य रे अजून. असं मला तुझा नाही रे बाबा. तुझा कुठं परत करतो. लागा तयारीला आता बस झालं. तूच बोलला हे हो हो नक्की ना? हो का? परवाच्या दिवशी 2-4 दिवसापूर्वी बोलली तर तू बोलला काम झालं. म्हणजे घर रेडी होईपर्यंत थांब. मी म्हटलं आता घर रेडी झालंय. आता लगेच इथे हालत लावायची. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही रेडी असेल तर लगेच बसवू दोघांना. मी बोलली डीजे लाव. हा डीजे पाहिजे. मी आज बोलतोय ना आम्ही रेडी होत. बघा तुम्ही आत करा. मुलींचं आयुष्यात साडी आणि मेकअप शिवाय काय दुसरं केलंय का? गोंधळ झालाय आज. बघू कसं आहे गजरा? निळा आहे का? यांनी स्वतःहून हाताने सकाळी गजरा आणला. नाही स्वतःहून फुलं तोडली झाडावरून. मग बसला तिथे. मग एक गजरा बनवलाय. नंतर 2 तासाने असं दिलं. बापरे. ठेवलं फ्रीज मध्ये. एवढी मेहनत घेतली फ्रीज मध्ये ठेवायचं. मी ठेवलं फ्रीजर फ्रीजर मध्ये ठेवला गजरा. नाही चुकी त्याची नाहीये. त्याचं आत्ताच अजून लग्न ठरलंय. कोणालाही माहिती नाही बेसिक नाहीये. बेसिक आहे. बायकोसाठी गजरा आणणं हे बेसिक नाहीये. फ्रीजर मध्ये ठेवणं हे बेसिक आहे. फ्रीज हा ते बेसिक आहे. ते बोलते. बघ सूरजला घाम आला बघ. फ्रीज मध्ये का फ्रीजर मध्ये झालं? तुला एकट्यालाच माहिती. मला एक बॅकअप आहे इकडे की मी काय शूट केलं नाही तर मला इकडनं बॅकअप मिळेल. विचार करत होते मी तुझ्याकडनं घेईल. हे मी लेट आलो यार. देखा अभी से ट्विनिंग चालू है.
टाळ्या 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 टाळ्या. दोघांनी एकमेकांची पुसा डोळे म्हणून. काका काका बघ तिकडे, काकाची स्माईल. काकी रडते आणि काकाची स्माईल. तो पण रडत होता. मामा रडतो माझा. सगळ्यात लेट आहे तुमचा. तेव्हा सांगितलं होतं काढा. आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही पाणी बॉटल फोटो कॉंग्रॅच्युलेशन काकांना पण अभिनंदन. सध्या आता कॅमेरामॅन झाले मी. ठीक आहे. हे 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 प्रूफ आहे, नंतर मी दाखवणार. काय कोणाला छळ म्हणजे तिला रोज सकाळी उठली का 2-3 वेळा मारतो आणि दुपारी 2-3 वेळा मारतो, रात्री 2-3 वेळा मारतो. आता आपोआप झाली. हा मुलींमुळे, तिच्यामुळे जास्त झालं. तिला पळायला लागतं. अरे मी बारीक झालो तर आहे की नाही कोणाची काय. ए ऋता कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. तुला मस्त वाटतंय रे, पण त्याच्या बघ त्याचं काय बघितलं ना, चांगलं वाटत. तुला मस्त नाही वाटत आहे का? हो बोल. नाही खरं खरंच त्यांनी सांगितलं आम्हाला कळालं. दोघांकडे बघितलं ना, मला माझी आठवण येते की बिकॉज मी पण माझ्या वेळेस अशी फुल फ्री होते. आणि तो घाबरतो मी थोडं माझ्यासारखं असेल मला नाही माहिती, पण मी फ्री होती. बिंदास होती. काय सला मनासारखं पद्धत केलेलं ना. आहे. मनासारखं झालं. काय आता आमचे हाल आम्हालाच माहिती काय रे. अरे बापरे, हे काय हाल करते रे तू. अरे बारीक झालं तुला दिसत नाही का? तू तुझ्या हाताने हाल केले. ती मला छळून छळून बारीक झाली आहे. फोटो काढू. बड्डे पण हे करू आणि हे जाण. परमिशन घेऊ का आता? कशा कोण नाही मला मी नाही, आधीच सांगितलं. सोडत नाही. नाही मी आधीच सांगितलं चाललंय. कुठे? महाबळेश्वर तरी 16ला. हा 12-13 जाऊया. काय हो मग ओळखते ना 9च्या वेळेस तिने डिझाईन केलं. अच्छा, अरे मी ओळखलंच नाही काय. चेतन नाही ऍक्च्युली साडीमुळे मी ओळखलं ना, नाही तर तेव्हा ड्रेस घातलेला ना. मॉडेल दिसत नायसाचं हे होतं ना फॅशन शो, त्यांनी ड्रेस हे केलं. अच्छा ओके ड्रेस आय मेगा मध्ये. फॅशन डिझायनर का. बाय बाय, अभिनंदन. चल गाडी थांबली आहे. कोण येईल आता? हे आपण कुठेतरी लपायचं का? आणि मोठे बाबा आल्यावर काय करायचं? बघ कसं करायचं? तुला मोठे बाबा काय बोलतात ग? तुला मोठे बाबा काय बोलतात?
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी